भीती वाटत होती, आपल्या कर्माची भीती वाटत होती. एक पोलीस आले होते, साधारण हडपसर पुण्यातलेच होते. भीती वाटत होती, आपल्या कर्माची भीती वाटत होती. कळत नकळत त्यांच्याकडनं जे काही कळत नकळत चुकीच्या गोष्टी घडल्या असतील आणि कुठेतरी नंतर अध्यात्म जॉईन केलं आणि अध्यात्मामध्ये कळालं की नाही असं झालं की असं होतं, मग हे कर्म परत येतात. आणि ही जी काही भीती आहे ती एवढी वाढली की त्यांना मुलं बायको त्यांच्यापासून दूर राहायला त्यांची इच्छा व्हायला लागली की नाही आपल्याला चुकीचे कर्म त्यांना जात आहेत, तो पैसा सगळा त्यांना जातो आहे, त्यांच्यावरती सगळे वाईट परिणाम होतील. आणि ही जी भीती आहे ती एन्झायटी एवढी वाढली होती की 24 तास तो त्यातून बाहेर नाही. शेवटी औषधं गोळ्या सुरू झाल्या. त्यांनी माझा एक प्रोग्राम पाहिला आणि माझ्याकडे आले, काउन्सिलिंग घेतलं. काउन्सिलिंग केल्यानंतर सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगची म्हणजे गरजच होती ट्रीटमेंटची. त्यांनी लगेच ट्रीटमेंट घेतली, त्याच दिवशी ट्रीटमेंट घेतली, आले त्याच दिवशी. आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं जे 2 वर्ष 3 वर्ष त्यांच्या मिसेस बोलली सर 2-3 वर्ष झाली हसलेच नाहीत, आज पहिल्यांदा मी पाहते हसताना. म्हणजे अक्षरशः त्याचे बायकोच्या डोळ्यातून पाणी यायला लागला. असे चमत्कार रोजच घडत असतात आणि हे चमत्कार मी घडवणारा नाही, प्रत्येकाच्या आतमध्ये फक्त मी त्याची जाणीव करून देतो हिप्नोथेरपीद्वारे. थांबा, जर तुम्हाला पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल ना तर खाली कमेंट करा पॉडकास्ट. मी तुम्हाला लगेच त्याची लिंक पाठवणार आहे.